हॅलो यूट्यूब फॅमिली. तर आज आपण निघालो होतो निसर्ग दर्शनासाठी. तर आज मी तुम्हाला एक अशा ठिकाणी घेऊन जाणार आहे जिथे गेल्यावर मन अगदी शांत होऊन जाते. आज आपण भेट देणार आहे निसर्गाच्या सानिध्यात वसलेलं गिरडार जंगलाला, जिथे घनदाट हिरवाई, सुंदर वन्यजीवन आणि आध्यात्मिक यांचा अनोखा संगम आपल्याला पाहायला मिळतो. तर चला मग यूट्यूब फॅमिली, माझ्यासोबत आज मी तुम्हाला निसर्ग दर्शन करवणार तर आहेच, पण निसर्ग कसा आहे हे पण मी तुम्हाला दाखवलं आहे. हे जंगल जितकं सुंदर आहे ना, तितकंच ते वन्यजीवांच्या बाबतीत समृद्ध आहे. इथल्या या घनदाट जंगलात फिरताना जो पक्ष्यांचा किलबिलाट आपल्या कानावर पडतो ना, तर खरंच सांगते मन अगदी शांत होऊन जातं. आणि चला, इथून झाला होता आपला गिरडा सुरू आणि बुलढाण्याहून आम्ही आलो होतो. तर आम्हाला फक्त 25 ते 20 मिनटं इथं लागले होते. 20 ते 25 मिनटामध्ये आपण इथं पोहोचतो. आणि इथं आता गिरड्याचं डेव्हलपमेंट बऱ्यापैकी झालं आहे, म्हणजे काम चालू होतं त्याचं. आणि इथं पार्किंग करून दिली. नंतर इथं गजानन महाराज संस्था शेगाव आणि इथं आपल्याला समाधी पाहायला मिळते. श्री स्वयंप्रकाश महाराज समाधी स्थान इथं हे स्थान आहे. आणि याचं जे डेव्हलपमेंट आहे गिरडाचं, ते आपलं सहकार्य करत आहे आपल्याला गजानन महाराज संस्था शेगाव. त्यांच्या सहकार्याने इथलं डेव्हलपमेंटचं काम चालू आहे. आणि हे बघा किती छान त्यांनी इथं डेव्हलपमेंट करणं चालू आहे, म्हणजे अजून काम चालूच आहे. आणि मी तुम्हाला हे उन्हाळ्यात दाखवलं होतं आणि आता आपल्या पावसाळ्यात बघा किती हिरवं झालं होतं हे सर्व. आणि नदीला पण पाणी आलं होतं. आणि अशी ही नदी भरलेली होती. आणि तिथं गेल्यावरतीच आम्हाला बदक पाहायला मिळाली, म्हणजे तिचं एकटीचंच चालू होतं आंघोळ करण्याचं काम. आणि यांनी मंदिराकडे जो आपण दर्शन करायला जातो ना, त्यांनी ते नदीवरती पूल तयार केलेला आहे, म्हणजे त्या पुलावरून आपण महाराजांच्या दर्शनासाठी जाऊ शकतो. नंतर आम्ही मंदिराकडे आलो. आणि इथं स्वयंप्रकाश महाराज समाधी स्थळ आहे. आणि हा खालचा रस्ता आहे, म्हणजे तिकडे खाली पण खूप बघण्यासारखं आहे, पण त्यांनी अजून ते बंदच ठेवलेलं आहे, म्हणजे ते काम अपूर्ण असावं एखाद्या वेळेस. आणि बघा झाडं पण इतके बहरले होते, म्हणजे वेगवेगळ्या प्रकारचे तिथं आपल्याला फुलं बघायला मिळतात. आणि हे बघा वेगवेगळ्या प्रकारचे आपल्याला इथं फुलं पण बघायला मिळतात. आणि रविवार म्हणलं की सगळीकडेच गर्दी असते. इथं आम्ही दर्शन वगैरे केलं. आणि तुम्ही मंदिराचं पण बांधकाम बघू शकतात. नंतर दर्शन झाल्यानंतर निघालो बाहेर. आणि बाहेर पूर्ण मंदिराला अशा वेगवेगळ्या मूर्त्या त्यांनी तयार केलेल्या आहे. चला मग दर्शन झाल्यानंतर आम्हाला जायचं होतं व्ह्यू पॉईंटला. हे अजून खालचं पूर्णपणे बंदच आहे. तिथं पण खूप छान असं त्यांनी बनवलेलं आहे खाली पण.
आणि नंतर निघालो आम्ही व्ह्यू पॉईंट बघण्यासाठी. आणि तुम्ही बघू शकता निसर्ग खूप असा बहारला होता, म्हणजे वेगवेगळ्या प्रकारची आपल्याला तिथं फुलं बघायला मिळतात. आणि इथं आल्यावर वेळेचं भानच राहत नाही. आजूबाजू पसरलेला हा हिरवगार परिसर आणि शुद्ध हवा मनाला एक वेगळीच ऊर्जा देऊन जाते. या जंगलाची आणखी एक खासियत म्हणजे इथली अत्यंत पवित्र आणि शांत वातावरण. निसर्गाच्या सान्निध्यात असलेले हे ठिकाण मनाला आणि आत्मेला शांती देऊन जाते. शहराच्या धगधुकीपासून दूर शांततेचा अनुभव. ही जागा अगदी उत्तम आहे. जर तुम्हाला यायचं असेल ना तर तुम्ही इथं पिकनिक म्हणून पण येऊ शकता. टिफिन वगैरे पण सोबत घेऊन येऊ शकतात, म्हणजे आपण तिथं जेवण वगैरे पण करू शकतो. आणि हा व्ह्यू पॉईंट बघण्यासाठी पण खूप अशी गर्दी होती तिथं. आणि चला इथं मुलांचं पण काही चालू होतं की माझं पण शूट घे थोडं. आणि खरंच खूप छान वातावरण होतं तिथलं. नंतर थोड्या वेळ तिथंच बसलो आणि एक नॅचरल हवा घेतली. आणि हे बघा जिनियाचे फुलं तर एवढे बहारले होते तिथं, जिकडे बघा तिकडे जिनियाच होता. हे पिंक कलरचे जे फुलं होते ना ते खूप असे बहारले होते त्या डोंगरामध्ये. नंतर मुलांचा पण तिथं गेम सुरू झाला होता, ग्लास पाडण्याचा. दगडाने कोण ग्लास पाडतं असा गेम सुरू झाला होता. आणि तुम्ही बघू शकता हे असंख्य झाडाने दाटलेलं जंगल. आणि इकडे बघा माकडांची पण टोळी बसलेलीच होती. मग चला असा जिनियांचा फुलांचा तो पण असं छान असं नॅचरल आपल्या डोळ्याच्या कॅमेऱ्यामध्ये कैद करून घेऊन आलो घराकडे. आणि हे बघा इथं सुगरणीचं पण खोबे तुम्ही बघू शकतात. त्यांच्यासारखा इंजिनियर तर आपल्याला कुठे जगात पण मिळणार नाही, इतकं ते छान असे खोपे बनवतात. आणि येतानाच एक माणूस गाडीवर बसला होता टू व्हीलरवर, आणि तो त्याच्या मशीनला आवाज देत होता आणि त्या म्हशी त्यांच्या मागं चालल्या होत्या. फक्त नावाने बोलवत होता. ते बघून खरंच खूप आश्चर्य वाटलं. जीव लावला की सगळेच आपलेसे वाटू लागतात. तर चला मग आजचा गिरडा जंगलाचा सफर तुम्हाला कसा वाटला कमेंटमध्ये मला नक्कीच सांगा. आणि नक्कीच तुम्ही जर बुलढाणा राहत असेल तर नक्कीच व्हिजिट करा. तर चला मग थँक्यू.